त्याने अगोदर विचार केला, अरे आम्ही राबतो, रात्रंदिवस राबतो, तरी आम्हाला पिठाला मीठ लागत नाही. नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्याचं जेवण, आपल्या घरी सणाला सुद्धा पुरणपोळी मिळत नाही. मग याचं कारण काय आहे? नाथ महाराजांकडे गेला आणि विचारायला लागला, महाराज तुमच्या घरी एवढं ऐश्वर्य, प्रपंच सफळ आहे, तुमचा संसारही सफळ आहे, परमार्थी सफळ आहे, कशामुळे झालं? काय जप केलं, तप केलं, दान केला, धर्म केला, काय केलं तुम्ही ते मला सांगा, म्हणजे मी सुद्धा तसं करीन आणि तुमच्यासारखं मी सुद्धा होईल. असा त्या प्रापंचिक व्यक्तीचा विचार होता. पण नाथ महाराज म्हणले, बाबा यातलं मी काहीही केलं नाही. मग एक दैवत आहे, भोळ दैवत, ते मला प्रसन्न झालं आणि त्याच्या माध्यमातून माझं हे सगळं चाललेलं आहे. नाथ महाराज त्या भोळ्या दैवताचं वर्णन प्रथम चरणात सांगतात. शिव चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मोठी गंमत आहे प्रसिद्धजनांनो. भोळा आणि चक्रवर्ती हे दोन्ही एकत्रितेनं असंभव आहे. त्या बरं भोळा असतो तो चक्रवर्ती कसा होऊ शकेल? हा, आणि जो चक्रवर्ती असतो तो भोळा कसा असू शकेल? विठ्ठल शिव सहस्रनामामध्ये शिव एक भगवान शंकराचं नाव आहे. झालं का लक्षात? एक लक्षात ठेवा सज्जनांनो, नाम आणि नामीचा भेद हा भेद असतो, भेद नसतो. गुण आणि गुणी, जाती आणि व्यक्ती,
यांचा अभेद असतो, वेगळे नसतातच. नाम आणि नामी एकच असतात. फक्त शंकराच्या देहाला नाव ठेवलेलं आहे शिव, आलं का लक्षात? आणि त्याचं नाम जे आहे ते आहे शिव, आलं का लक्षात? शरीर वेगळं आणि नाम वेगळं. तर मला सांगा, तुम्ही आम्ही सगळे बसलेले त्या ठिकाणी, बिना नावाचं कोणी आहे का? आहे कोणी? जर असेल तर समजायचं तो ईश्वराचाच अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण जन्म झाल्याबरोबर आम्हाला नाव नाही, आम्हाला नाव ठेवावं लागतं. पण कधी? बारशाच्या दिवशी, आलं का लक्षात? मग बारशाच्या दिवशी जेवण वगैरे सगळं करतात आणि त्याला नाव ठेवतात. मग नाव होतात. उपजल या बाळकाशी नाम नाही तये पाशी, ठेविलिया नामेशी ओ देत उठे. त्याचं नाव ठेवल्याच्या नंतर लहान मुलाला म्हणायला लागलं ना, ए रामू 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 म्हणा, ती नुसतं किलबिल डोळ्याने पाहत. ज्यावेळी त्याला कळायला लागलं ना, मग असं वाटतं रामू म्हणजे मीच. रामू म्हणजे कोण? मग म्हटलं ना, रामू काय बोला, लगेच सुरुवात. अगोदर नाव नाही आणि गेल्याच्या नंतरही नाव नाही, मध्यातच नाव आहे विठ्ठल विठ्ठल. तसं भगवान शंकर आणि त्यांचं नाम हे अभेद आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. कारण गंमत अशी आहे सज्जनांनो, नाव हे चिरकाला बाधित असतं. कोणाचं? तुमचं आमचं नाही, ईश्वराचं देवाचं, आलं लक्षात? आणि नामीचा अवतार कार्य संपलं की नामी जात असतो. याचा अर्थ ज्या ज्या देवाला नाव ठेवलंय ते कार्य करून निघून जात असतात, पण नाव शिल्लक राहत असतं. एके ठिकाणी म्हटलेलं आहे, कबीरदासजी म्हणतात, बाबा नाव शरीरापेक्षा नावाला फार मोठी किंमत आहे, आलं का लक्षात? तुम्ही आम्ही म्हणतो, प्रमाण देतो की नाही? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, हाती माप चाले सज्जन, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कबीरदासजी म्हणतात, सूरत से कीरत बडी बिन पंख उड़ जाय, सूरत तो जाती रहे कीरत कभी न जाय. विठ्ठल विठ्ठल. सज्जनानो, भगवंताचं नाम हे तारणार आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. पहा, एक रामायणातला फार मोठा प्रसंग आहे. ज्यावेळेस हे दगड टाकणारे, समुद्रात दगड टाकणारे दोन वानर होते, एक नळ आणि दुसरा नीळ. या दोघांनी काय काम करायचं? एकावर राम लिहायचं, एकावर रा लिहायचं, दुसऱ्यावर मन लिहायचं. दोन्ही दगड पाण्यात टाकायचे, मग लोहचुंबकासारखे ते दोन्ही जुटायचे. अशा प्रकारे तो शेतू पूर्ण झाला. कुठपर्यंत? हा, लंकेपर्यंत. कुठून? रामेश्वर पासून, आलं का लक्षात? रामेश्वर पासून लंकेपर्यंत पूर्ण शेतू तयार झाला. प्रभू रामचंद्राला वाटलं, अरे आपणही बघू थोडस. प्रभू रामचंद्र गेले त्या ठिकाणी, समुद्राच्या काठावरती गेले. एक छोटासा दगड घेतला, पाण्यात टाकला, बुडला. दुसरा थोडासा मोठा, छोटा आहे म्हणून बुडला असेल, मोठा घेऊ आपण. मोठा घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडला. तिसरा घेतला, तोही त्याच्यापेक्षा मोठा, तोही बुडला. चौथा घेतला, तोही टाकला, तोही बुडला. मग त्या भगवंताला असं वाटलं, प्रभू रामचंद्राला असं वाटलं, आपण जे दगड टाकतोय ना, हे पाहणार तर कोणी नाही ना. मग मागे पाहिल्याच्या नंतर हनुमंतराय विचारला, हनुमंता कधी आला तो? हनुमंतराय म्हणतात, देवा पहिल्याच दगडाला. पहा, तुम्हाला गंमत सांगतो. आम्ही पहिले सायकल खेळत होतो बरं, शिकायच्या वेळेस. सायकल अशा पळवायच्या लांब गेल्याच्या नंतर कुठं काट्या कुपाट्यात पडायचं. लागले की ती हे पाहत नव्हतो आम्ही, पण आम्हाला कोणी पाहिलंय का हे पाहत होतो. विठ्ठल. लागले किती याची पर्वा नाही, पण कोणी पाहिलंय का? आलं का लक्षात? हेच त्यांना फार मोठं एक नवल वाटायचं. कारण कोणी जर पाहिलं असेल तर आपला अपमान होईल, आणि पाहिलं नसेल तर लागू द्या ना, किती गुडघे फुटू द्या, नाही तर आणखी काय फुटू द्या. आलं लक्षात? सांगण्याचं तात्पर्य भगवंताचं तसंच. भगवंताला असं वाटलं, माझं नाम किती श्रेष्ठ आहे. हनुमंतराय म्हणतात, देवा तुला तुझ्या नामाचा महिमा कळला.
तुझ्या नामाचा महिमा तुझा न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी देवा. तुझ्या नामाचं महात्म्य तुला नाही कळणार, ते आम्हाला कळेल. आलं का? आणि म्हणून भगवंतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. तसं शिव हे भगवंताचं नाम आहे. शिव सहस्रनामामध्ये शिव नाम आहे आणि शंकराचं शरीर म्हणजे नामी आहे. आपलं शरीर हे नामी आहे आणि ठेवलेलं नाम आहे. पण आपल्या नामाने कोणाचा उद्धार होणार नाही. विठ्ठल नाव असतात ठेवलेले. आलं का लक्षात? नाव शांताबाई, भांडण्याशिवाय करमत नाही. विठ्ठल विठ्ठल नाव असतात. सोनूबाई, नाव सोनूबाई ना हातात कतलाचा वाळा. सोन्याचं कामच नाही, सोनं दिसतच नाही कुठे. कसं काय दिसाल? 2 लाखापर्यंत पोहोचलेली ती नाही दिसणार. सांगण्याचं तात्पर्य सज्जनांनो, तुम्हा आम्हाला ठेवलेलं नाव आहे, या नावाचा काही उपयोग नाही. अगोदरही नव्हतं, नंतर राहणार नाही, मध्यातच आहे. पण नसणारांची संख्या बहु आहे, नाही का? हरवली काळ वर्तमान काळात काय आहे? मतदान केल्याच्या नंतर कशाने येत असतो तो? एकमताने का बहुमताने? मग 2 कालावधीमध्ये नाव नाही आणि एका कालावधीमध्ये नाव आहे. मग त्या नावाला काही किंमतच नाही ना. विठ्ठल विठ्ठल शिव भोळा. भोळा म्हटलेला आहे बघा. भोळा 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 कोणाला म्हणायचं? भोळा म्हणजे बावळट नंदन नाही बरं का. पण भोळा म्हणजे आपल्या ह्याच्यात कसं आहे, कशाला तरी भोळा म्हणतो. पण तुकोबारायांच्या दृष्टीने भोळा वेगळा आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. जो कळी काळाला जिंकतो तो भोळा. आलं का लक्षात? आता कळी काळाला कोण जिंकत? साधू संत जिंकतात, नाही का? पहा, काळाने कुणालाही सोडलेलं नाही. काळ म्हणजे यम. आलं का लक्षात? ज्ञानोबाराने सुंदर असं वर्णन केले. पहा ज्ञानोबारा म्हणतात, पहा हे पहा केवढा पसरला शेच वडा, करुणी माझी वडा आकार गजू. या काळाने कोणालाही सोडलेलं नाही. कोणी असो, राजा रंक फकीर कोणी असू द्या, सगळे काळाच्या गालामध्ये गेलेले. पण आमचे संत काय करतात? आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. त्या काळाच्या पाया डोक्यावरती आम्ही माथ्यावरती पाय दिलेले आहे. कोणी? संतांनी. आलं का? तेव्हा संतांच्या पुढे काळाचं काहीच चालत नाही. कारण यमराजाची आज्ञा आहे यमाला, अरे बाबा ज्या ठिकाणी नामघोष चालला असेल ना त्या ठिकाणी अजिबात जाऊ नका. का बरं? नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्या ठिकाणी जाऊ नका. शिवेला पण जाऊ नका. गावात प्रवेश तर सोडून द्या. कुणाच्या? नामधारकाच्या. मग आपण काय बनलं पाहिजे? नामधारक बनलं पाहिजे. मला सांगा, आपण दिवसातून किती वेळ नाम घेतो? 24 तास आहेत एका दिवसाची. रात्रीचे 12 आणि दिवसाचे 12. 24 तासाचा एक दिवस होतो. 24 तासापैकी आपण किती नाम घेतो? 12 तास. बरोबर आहे ना? 12 तास नामस्मरण करतो आपण, नाही? मग 6 तास नाही? 3 तास. अहो एकही तास नाही. माऊली म्हणतात, मोठके निमिष भरी दे तुझा. एक निमिष जरी भगवंता करता आपण लावला ना, भगवान तुमच्या करता धावून येईल. विठ्ठल विठ्ठल.
भोळा जिंकतो त्याला भोळा म्हटलेला आहे. भगवान शंकराला ही जी उपाधी मिळली, भोळे हे विशेषण मिळाले ना, आणखी काही कारण आहेत का? आलं का बरं भोळा का म्हणायचं? भोळा म्हणण्याच्या मागे असं आहे सज्जनांनो, पहा एक वेळ रावणाने पार्वतीलाच मागितलं. कोणाला मागितलं? पार्वती कोण आहे? भगवान शंकराची अर्धांगिनी पत्नी. मग रावण म्हणतोय हे देवा, अरे तुझी पत्नी दे ना मला. भोळ्या बाबांनी देऊन टाकली ना, म्हणून त्याला भोळा म्हणतो. आलं का लक्षात? का बरं दिली म्हणून? तुम्हा आम्हाला जर कोणी मागितली तर हा त्याला आम्ही जिवंतच नाही ठेवणार ना. विठ्ठल भोळा विशेषण कमा लागले सज्जनांनो, कारण तो कमी उपचारामध्ये लवकरात लवकर प्रसन्न होतो म्हणून भोळा. बरं कोणालाही वरदान देत असताना मागे पुढे विचार करत नाही, सारासार विचार करत नाही, कसल्या प्रकारचा विचार न करता तथास्तु देऊन टाक. भस्मासुराने वर मागितला, तथास्तु देऊन टाक म्हणून भोळा. आलं का लक्षात? भोळा याचा अर्थ थोड्या उपचारामध्ये प्रसन्न होणारी ही अशी एकच देवता आहे, तिला आपण शिव म्हणतो म्हणून त्याला भोळा म्हणतात. बरं का? भोळा उपचार किती त्याच्या करता? फक्त 1 लोटा पाणी, 1 तुळशी दळ, हे दोन्ही वार पण केले ना. एक बिल्वदळ चंदन अक्षरा, एक बिल्वदळ चंदन अक्षरा. तात्पर्य थोड्या उपचारामध्ये प्रसन्न होणारा तो भोळा. आलं का? आणि या थोड्या उपचारात प्रसन्न होणारा त्याला एक आशुतोष नाव दिलेलं आहे. आशुतोष कमी उपचारामध्ये प्रसन्न होणारा, लवकर प्रसन्न होणारा. ही अशी एकच देवता आहे. बाकी तुम्ही कोणत्याही देवतेच्या नादी लागा, ती लवकर प्रसन्न होत नाही. पण हे बाबा असा आहे, तुम्ही जर भक्ती करायला लागला तर ताबडतोब आणि आपलं ऐश्वर्य सगळं भक्ताला देऊन टाका. आलं का लक्षात? तर रावणाकडे आपण म्हणतो एवढी संपत्ती, ती कशामुळे? कारण तो रावण जो आहे भगवान शंकराचा अतिशय आवडता भक्त, अतिशय चांगल्या प्रकारे पूजा करायचा. रावण हा दशग्रंथी होता. आलं का लक्षात? तर मला सांगा सज्जनानो, भोळा म्हटलेलं आहे भोळा. आलं लक्षात? का बरं? या जगामध्ये 3 स्त्रिया अतिशय सुंदर आणि रूपवान होत्या. आणखी आहेत पण आपल्याला दिसत नाही. नंबर 1 लक्ष्मी, नंबर 2 पार्वती, नंबर 3 अवदसा. नाही आलं लक्षात? लक्ष्मी रूप बदलते, शब्द बदलत नाही. पार्वती शब्द बदलते, रूप बदलत नाही. आणि अवदसा रूपही बदलते, नावही बदलते, सगळंच बदलून टाकते, शब्दही बदलते. याचाच अर्थ असा आहे सज्जनांनो, अशी असणारी पार्वती सुद्धा भगवान शंकराने रावणाला दिली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रावणाला सोन्याची लंका म्हणतात, ती शंकराने दिलेली आहे. कारण त्याच्या भक्तीला भगवान प्रसन्न झाले. आणि सोन्याचे किती म्हटले नामदेवरायाने? 7 घरे शुद्ध कांचनाची. सोन्याची 7 कोटी घरं होती. कोणाची? रावणाची. पण रावण गेला कशामुळे? अरे 80,000 असून सुद्धा त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. मग शेवटी सीता मातेला नेण्याचा प्रयत्न केला. आलं का लक्षात?
तेव्हा तो त्या ठिकाणी गेला. पण भगवान शंकराचं नाम घेतल्याच्या नंतर कामही राहत नाही, क्रोधही राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य सज्जनांनो, कसल्याही प्रकारे भक्ताला वरदान देण्याकरता मागचा पुढचा विचार करत नाही, म्हणून त्याला भोळा म्हटलेला आहे. आलं लक्षात? शिव भोळा. पुढे चक्रवर्ती म्हटले. चक्रवर्ती कोण असतो? राजा असतो. आलं का लक्षात? पण या ठिकाणी मांडलिक नाही. आलं का लक्षात? नुसता राजा नाही, चक्रवर्ती. चक्रवर्ती याचा अर्थ त्रिभुवनावरती ज्याचं राज्य आहे त्याला चक्रवर्ती म्हणतात. आलं का लक्षात? तेव्हा असा तो राजा. पण कोणता राजा? ज्ञानाचा चक्रवर्ती. कशाचा चक्रवर्ती? भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे, लक्षात ठेवा. हनुमंतराय ज्ञानाची देवता आहे. हनुमंतराय म्हणजेच भगवान शंकर. आलं का लक्षात? पहा मोठी मजा आहे. मी सांगून गेलो तुम्हाला, वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून झालेली आहे? भगवान शंकरापासून. अशा प्रकारे भगवान शंकराचं नाव घेतलं की कळे काळ पळत राहत. आलं? पण या ठिकाणी चक्रवर्ती भगवान शंकराला म्हटलेलं आहे. माऊली म्हणतात, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, हे ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. याचा अर्थ भगवान शंकर हे प्रत्यक्ष ज्ञान मूर्ती आहे. आणि म्हणून सुरुवातीला ज्ञान जर कुठून प्राप्त झालं असेल तर शांकरी शिवपीठ म्हणून भगवान शंकरापासून ज्ञानाची प्राप्ती आहे. नंतर आपण देवता म्हणतो कोणाला? सरस्वतीला ज्ञानाची देवता म्हणतो. हनुमंतराय ज्ञानाची देवता आहे. आलं लक्षात? अनेक प्रकारे ज्ञानाच्या देवता आहेत, पण पहिलं ज्ञान भगवान शंकरापासून सुरुवात झालेलं आहे. लक्षात आलं ना? म्हणून त्यांना आदिनाथ म्हणतात. कोणता नाथ? आदिनाथ. सगळ्यांच्या अगोदरचा नाथ तो आदिनाथ. आलं लक्षात? आदिनाथ संप्रदाय आहे, चैतन्य संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे आणि स्वरूप संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये 4 संप्रदाय आहेत. आलं का लक्षात? तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर नाव सांगतो. वारकरी संप्रदायाचा इतिहास, लेखक आहेत वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे वारकरी संप्रदायाचा इतिहास. आणि माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे, वारकरी संप्रदायातल्या लोकांना आपल्या इतिहासाची पूर्ण माहिती पाहिजे. विठ्ठल चक्रवर्ती ज्ञानाचे चक्रवर्ती आहेत. आणि म्हणून म्हटलं आहे शिव भोळा चक्रवर्ती. पुढे म्हटले त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराज म्हणतात त्या भोळ्या शंकराचे, भोळ्या शिवाजी माझ्या हृदयामध्ये, माझ्या चित्तामध्ये पाय आहेत.
त्याचे पाय मी अंतःकरणामध्ये साठवलेले आहेत. काही संत म्हणतात माझं चित्त तुझ्या पायावरती. आलं का लक्षात? माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी राहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी राहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा किंवा चित्ती तुझे पाय डोळा. नाथ महाराज म्हणतात देवा शिवा तुझे चरण माझ्या हृदयात किंवा माझं चरण तुझ्या चरणावरती, माझं चित्त तुझ्या चरणावरती. अशा प्रकारे दोन्ही परस्परम भावयंत, चित्तात पाय किंवा चित्त त्यांच्या चरणावर. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. बरं एवढंच नाही, नुसतं शिवाला पाहिल्याबरोबर शिवाचं नाम घेतल्याबरोबर होतं काय? काम आणि क्रोधाचं काहीच चालत नाही. नाथ महाराज दुसऱ्या चरणावर वाचवदता शिवनाम वाचवदता शिवनाम वाचवदता शिवनाम वाचवदता वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान शिवाचं चिंतन चाललेलं असतं त्याला काम आणि क्रोध काहीच करू शकत नाही. याचा अर्थ काम आणि क्रोधावर त्या नामाची, नाम कामाला आणि क्रोधाला वरती येऊ देत नाही. कारण काम जो आहे ना सज्जनांनो, भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटलं आहे, अर्जुनाने अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणतो देवा एखाद्याने सांगितल्याप्रमाणे ज्ञान लोक ह्या कामाच्या मागे का लागलेले आहेत? काम त्यांना का नडवतो आहे? याच्यावरती सुंदर भगवंतांनी उत्तर दिले बरं का. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. हे काम क्रोध जे आहेत ना ज्ञानांच्याच मागे लागतात, बाकी लोकांच्या मागे लागत नाही. आलं का लक्षात? कारण ज्ञानी लोक त्यांना आवडतात. कोणाला? जेवढे अवतार देव म्हणून आपण म्हणतो ना त्यांच्याकडे काम वासना जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल
याचं एक उदाहरण आहे पहा. वृंदा नावाची एक पतिव्रता, आलं लक्षात, पण तिचा नवरा, आलं लक्षात, त्याला मारायचं होतं, तो मरत नव्हता. पण गंमत अशी झाली, जी वृंदा म्हणजेच अलीकडे वर्तमान काळात तिला आपण तुळस म्हणतो, आलं का लक्षात, तिचा जन्म म्हणजे तुळस आहे. मग त्या वृंदाचं पातिव्रत्य भंग करण्याकरता विष्णूने प्रयत्न केला आणि तिचं पातिव्रत्य भंग केलं. मग जालंधर नावाचा तिचा पती जो होता तेव्हा त्याचा काटा निघाला नाही. तिचं वरदान होतं, जोपर्यंत माझ्या पत्नीला कोणी स्पर्श करणार नाही तोपर्यंत मी मरणारच नाही. सांगण्याचं तात्पर्य सज्जनानो, जेवढे देव आहेत ते भोग प्रधान आहेत. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही भजन करतो, माला जपत राहतो नाही का, माला. पण एक लक्षात ठेवा सज्जनांनो, भक्तिमती माता भगिनींनो, उघड्या माळेचा जप कधीही करू नका. लक्षात आलं ना, उघडी माळ घेऊन जप करू नका, कारण ते जप केलं त्याचं पुण्य तुम्हाला कवडी मात्रही लाभणार नाही. हे पुण्य सगळं जातं इंद्राला आणि इंद्राचं आयुष्य वाढतं. विठ्ठल विठ्ठल. आणि इंद्राचं आयुष्य वाढलं किंवा असा जप करणारा असतो ना, इंद्राला वाटतं बरं जा आपल्या बाजूचा आहे तो, आलं लक्षात. तेव्हा एखादा कपडा किंवा गोमुखी घ्या, त्याच्यात माळ ठेवा आणि जप करा. महिलांना खूप सोपं आहे, ज्यांची साडी पदराच्या आड घेतली माळ की बस रामकृष्ण म्हणायला सुरुवात करायचं. जाऊ दे, सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवान शिवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर काम आणि क्रोधाचं काहीच चालत नाही. का बरं? कामाला भगवान शंकराने जाळून भस्म केलेलं आहे. कामाला अहंकार निर्माण झाला, तो म्हणतो पहा जगामध्ये आपल्यासारखा पगडा कोणाचाच नाही. कोणाला वाटलं? कामाला. पण भगवान शंकराने असं केलं की त्या कामाला सगळा राग रांगोळ करून टाकले, अजिबात त्याला ठेवलंच नाही. म्हणून भगवान शंकराला एक नाव आहे बरं का, मला वाटतं नाथ महाराजांनी केलं मद येडका म्हटलेला आहे. आलं का लक्षात? काम काय करतो? धडक मारतो. त्यातल्या त्यात पहिली धडक नारदाला मारली. आलं का लक्षात? मग नारदालाच नारदी बनावं लागलं ना. नारद भगवान विष्णूकडे गेले, म्हणतात देवा तुला 16,108 आहेत, एक मला दे. कोण? बायको. विठाला विठाला. भगवान म्हणले ठीक आहे, तुला इच्छा झाली ना, मग एक काम कर ना, मी तू घेऊन 16,108. वास्तविक भगवान श्रीकृष्णाच्या 8च बायका आहेत बरं का. किती? पट्टर आणि 8च आहेत. त्या एकीला 10 मुलं आहेत. 80 मुलं आहेत भगवान श्रीकृष्णाला. किती मुलं आहेत? आणखी आम्हाला माहित नाही भगवान श्रीकृष्णाचा परिवार केवढा आहे. 80 मुलं आहेत. लक्षात आलं ना. मग नारदाला अशी इच्छा झाली, पण गंमत अशी झाली सज्जनांनो, भगवान श्रीकृष्णाने नारदालाच नारदी बनवलं. 60,000 पुत्र 60 पुत्र त्याला म्हणून निर्माण झाले. नारद की तो भई नारदी ऐशी नर्मद गाजी, यमका अजब तडाखा बे तू क्या जाने लडका बे. नारदाची नारदी बनली, 60 मुलं झाली त्याला. कोणाला? नारदीला. नारदीला. कारण नारदाला इच्छा झाली कशाची? प्रपंच करायची, संसार करायची. भगवंताने त्याला पत्नी बनवलं, मुलगी बनवलं, आणि त्याच्या उदरातून किती मुलं निर्माण झाले? 60 मुलं आणि 1 मुलगी. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला नारदाच्या मुलाचे नाव काय आहे? तो आतापर्यंत आम्ही काय ऐकलं नारदाची नारदी झाली म्हणून. पण वाङ्मयामध्ये सुंदर विचार आलेले संत वाङ्मयामध्ये. नारदाला 60 मुलं झाली, ती 60 संवत्सर. आलं का लक्षात?
60 संवत्सर हे मुलं आणि 61वी मुलगी कोणती? 61वी मुलगी षष्ठी म्हणतात त्याला, कपिला षष्ठी. ते 60 वर्षातून एक वेळ येत असते. विठ्ठल विठ्ठल. कामाचा एवढा पगडा आहे. क्रोध, अहो जिथे काम आहे तिथे क्रोध नक्कीच असतोच, पण जिथे काम नाही तिथे क्रोधही नाही. कामाची नाही तेथे क्रोधाची नाहीचा. तेथे कैसे भांडण रे, नामगडाची आवडी मोठी. अनोय लंके पेने रे, ऐक खेळ्या तुझा ऐक खेळ्या तुझा हनुमंतरायाजवळ काम नव्हतं, क्रोधही नव्हतं. जिथे काम नाही तिथे क्रोध नाही. याचाच अर्थ असा आहे सज्जनानो, काम जिथे असेल तिथे क्रोध असतो. काम पूर्ण नाही झाला की क्रोध निर्माण होतो. आलं का लक्षात? काही ठिकाणी असं म्हटलंय, पापाचा बाप कोण? कोणाचा? पापाचा बाप कोण? लोभ. लोभ हा पूर्ण नाही झाला की क्रोध निर्माण होतो. आलं का लक्षात? सांगण्याचं तात्पर्य सज्जनांनो, भगवान शिवाचं नामस्मरण केलं की काम आणि क्रोध यांचं काही चालत नाही. आलं का लक्षात? म्हणून दुसरं चरण म्हटलेलं आहे, वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम. त्याला क्रोधही बाधू शकत नाही आणि कामही बाधू शकत नाही. बरं एवढंच नाही, शिवाचं नामस्मरण करायला लागल्यानंतर 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त होतात. ते 3ऱ्या चरणात नाथ धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. पाहिल्यानंतर 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आलं का लक्षात? धर्म म्हणजे काय हो? धर्माच्या अनेक परिभाषा सांगितल्या. धारणा धर्म मिथ्या हो. धर्माचे लक्षण जवळजवळ 10 तर नक्कीच सांगितलेले आहे. त्याच्यापैकी जे धारण केला जातो त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे काय? प्रत्यक्ष स्वरूप नाही, सगुण स्वरूप नाही, ते आचरण करण्याची गोष्ट आहे, म्हणून त्याला धर्म म्हटलेला आहे. आलं का लक्षात? आणि एक लक्षात ठेवा सज्जनांनो, धर्म हा शब्द चालत असताना आपण कोण्या धर्मातले आहोत? काय मत आहे तुमचं? कोणता धर्म आहे आपला? हिंदू. आलं का लक्षात? कारण हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे. याला सनातन धर्म नाव आहे. पहिलं काय नाव आहे? सनातन. सनातनामध्ये 2 प्रकार आहेत, सनातन आणि सनातन वैदिक. सनातन वैदिक धर्म मूर्तीपूजा करत नाही, पण वेदाला मानतो, म्हणून आस्तिक आहे. विठ्ठल. तुम्ही आम्ही सनातन आहोत,
म्हणते याचा अर्थ हिंदू धर्म, तुम्ही आम्ही देवपूजा करतो. देवपूजा केला म्हणजे तो आस्तिक आहे अशातला भाग नाही. काय देवपूजा करतात पण वेदाला मानत नाहीत म्हणून ते नास्तिक. नास्तिको वेद निंदका. नास्तिक हे वेदाची निंदा करतात. कोणाची निंदा करतात पहा. संत ज्ञानोबारायाने फक्त 6 शास्त्राचं वर्णन केलं आहे. वास्तविक 12 शास्त्र आहेत बरं का आपल्या भारतामध्ये. किती शास्त्र आहेत? 12. 6 आस्तिक आहेत, 6 नास्तिक आहेत. लक्षात आलं ना. आणि म्हणून ज्ञानोबाराय फक्त आस्तिक शास्त्राचंच वर्णन करतात. चहुवेद जान साही. वेद 6 शास्त्र 18 पुराणे हे भगवंताची स्तुती गातात, पण भगवंत आणखी त्यांना समजलेला नाही. सांगण्याचं तात्पर्य ज्ञानोबाराय फक्त 6 शास्त्राचं वर्णन करतात आस्तिक शास्त्राचं. ते आस्तिक शास्त्र न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा हे 6 शास्त्र आस्तिक आहेत. याचा अर्थ ते वेदाला मानतात म्हणून आस्तिक आहे. आलं लक्षात. आता नास्तिक कोणते आहेत? नास्तिक हे सांगू महाराज. नास्तिक माहिती असली पाहिजे ना आपल्याला. नास्तिक व वेद निंदक, हा जे वेदाची निंदा करतात ते नास्तिक. तावरे बाबा, जे वेदाची निंदा करतात ना त्यांना नास्तिक म्हटलंय. नास्तिक 6 शास्त्र आहेत. कोणते? चारुवाक. चारू म्हणजे सुंदर, वाक म्हणजे वाणी. ज्याची वाणी सुंदर आहे पण हृदये तू हलाहलम. मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदये तू हलाहलम. एक लक्षात ठेवा सज्जनांनो, जो व्यक्ती गोड बोलतो ना समजायचं. तुका म्हणे येथे काहीतरी आहे. विठ्ठल. जो हित करणारा व्यक्ती असतो तो रागावतो. भले तो मारण्याचाही प्रयत्न करतो पण त्याच्या अंतःकरणात हिताची तळमळ असते. लक्षात आलं? हा. चारुवाक कसा आहे? त्याचं बोलणं ऐकावंसं वाटतं. चारू म्हणजे सुंदर, वाक म्हणजे वाणी. ज्याची वाणी सुंदर आहे पण त्याचं बोलणं ऐकल्याच्या नंतर ऐकणारा फसल्याशिवाय राहतच नाही, तो चारुवाक. चारुवाकाचा सिद्धांतच आहे. मी 5-10 मिनिट मी लेट जाणार आहे बरं का, कारण तुम्ही माझा वेळ अगोदर अर्धा तास घेतलेला आहे. शक्यतो मी वेळेत आटोपण्याचा प्रयत्न करीन. पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. झाले ते 4-5 मिनिट पुढे जातील. नाही असं नाही. तेव्हा चारुवाक जे आहे, चारुवाकांचा सिद्धांतच आहे. यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत अश्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. चारुवाकाचा सिद्धांत आहे. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. चारुवाकाचा सिद्धांत आहे. चारुवाक म्हणतात आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत बँका, पतपेढ्या जेवढ्या असतील त्या सगळ्यातलं कर्ज काढा. याचा अर्थ ऋण काढा आणि सण करा, म्हणजे घृतम पिबेत. घृत म्हणजे तूप. ऋण काढा आणि तूप प्या. याचा अर्थ मजा मारा. मेल्याच्या नंतर या देहाची काय 3 चिमूट राख होणार आहे. मग कर्ज फेडण्याकरता आपण थोडेच राहणार आहोत. कोणाचा सिद्धांत आहे हा? चारुवाकाचा. आलं का लक्षात? म्हणून चारुवाक नास्तिक आहे. एक लक्षात ठेवा सज्जनांनो, हिंदू धर्मग्रंथामध्ये असं लिहिलं आहे, कोणाचा 1 पैसा जरी ऋण आपण घेतलेला असेल तर त्याच्या घरी कुत्रा, मांजर, गाढव, बैल काहीतरी होऊन त्याला फेडावं लागतं. लक्षात आलं ना. म्हणून कोणी कोणाचं कर्ज बुडवायचं नाही. पण अलीकडे आमचे शेतकरीच तसे करतात नाही का. मी म्हणतो शेतकऱ्यांनी कर्ज तरी काढायचं कशाला? फाशा घेऊन मरण्यापेक्षा, कुठं गुड्या देऊन मरण्यापेक्षा तुम्ही कर्ज घेऊ नका ना. हा. अहो शेतकऱ्यांचं सोडा. काय मंत्री 1 गुंठा जमीन असेल तर 10 एकर सांगतात आणि कर्ज घेतात. कोण? मंत्री. बाकींचं सोडा. आणि या मंत्री लोकांनी सगळ्या बँका बुडवलेल्या आहेत. विठ्ठल. चारुवाक नास्तिक आहे. नंबर 2 जैन. 3-3 तास पूजा करतात जैन लोक, पण ते वेदाला मानत नाहीत म्हणून नास्तिक. किती झाले? 2 झाले. आता 4 लक्षपूर्वक आहे का बरं का? 4 ज्यांना आपण गौतम बुद्ध म्हणतो ना, याचे 4 शिष्य आहेत. माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक या 4नी 4 शास्त्र लिहिले आहेत. पण ते वेदाला मानत नाहीत म्हणून तेही नास्तिक आहेत. विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य 6
शास्त्र नास्तिक आहेत, 6 शास्त्र आस्तिक आहेत. आस्तिक हा वेदाला मानणारा भाग आहे, म्हणून ज्ञानोबारांनी 6 आस्तिक शास्त्राचं वर्णन केलेलं आहे. आलं लक्षात? जाऊ द्या. सांगण्याचं तात्पर्य धर्म अर्थ काम आणि मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. शिव देखता नाही, शिवा. शिवा म्हणजे भगवान शिवाला पाहिल्याच्या नंतर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. कोणते कोणते पुरुषार्थ? पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे पुरुषेन अर्थेते इति पुरुषार्थ. हा ज्या पुरुषांना त्याची आवश्यकता पडते त्याला पुरुषार्थ म्हणतात. आलं का लक्षात? पहिला कोणता आहे? धर्म. धारणा धर्ममित्याहू. आणि धर्म म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय आलं? कर्म आले. धर्म म्हटल्याच्या नंतर कर्म, आणि त्या कर्मामध्ये 2 प्रकार मानले गेले. एक निषिद्ध कर्म आणि दुसरा विहित कर्म. विहित कर्माचे प्रकार आहेत, पण निषिद्ध कर्माचे फक्त व्याख्या प्रकार नाही. निषिद्ध कर्म कशाला म्हणतात? विहित कर्माचा त्याग आणि निषिद्ध कर्माचं आचरण म्हणजेच निषिद्ध कर्म. विहित कर्म 4 प्रकारचे आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. किती आहेत? 4 प्रकारचे कर्म मानले गेले. नित्य कर्म. नित्य कर्म कोणतंही? तुम्ही आम्ही सगळे सकाळी लवकर उठतो, स्नान करतो, नित्यनेम करतो. कोणता? नित्य उठून या खावयाची चिंता. नित्यनेमच आहे ना आपण? नाही, नित्यनेम त्याला म्हणायचं काहीतरी ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे स्नान झाल्याच्या नंतर. जर एखाद्याला नित्यनेम नसेल तर तुकोबा म्हणतात काही नित्यनेमावीन अन्न खाय तोची श्वान. श्वान कशाला म्हणतात? श्वान कुत्रा. श्वान म्हणजे 2 माणसांच्याला चोर सापडत नाही, ते 4 माणसाचे चोर पकडून देतात, म्हणून त्यांना श्वान पथक म्हणतात. काय म्हणतात? श्वान पथक. जो नित्यनेम करत नाही त्याला कुत्र्याची उपमा दिली संतांनी. मग आपल्याला काय बनायचंय? माणूस बनायचं का कुत्र बनायचं? कुत्र बनायचं असेल तर अजिबात नित्यनेम करू नका. ईश्वराचं नावच घेऊ नका. 4 वाकाचा सिद्धांत तुम्ही आपणा. पण देवाकडे जायचं असेल, संतांची भेट होऊन घ्यायची असेल, संतांची भेट व्हायची असेल तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे? ईश्वर चिंतन केलं पाहिजे. आलं का लक्षात? नित्यनेम केला पाहिजे. जाऊ द्या. नित्यनेम, नित्य कर्म. दुसरा आहे नैमित्तिक कर्म. आज हे 4-5 दिवसाचा चतुर्दिनी जो कार्यक्रम चालू आहे कोणता आहे? नैमित्तिक आहे. दररोज शिवरात्री नसते. आलं का लक्षात? तशा शिवरात्री प्रत्येक महिन्यालाच आहे, पण महाशिवरात्री वर्षातून 1 वेळ असते. दर 15 दिवसाला षष्ठी असते, पण कपिला षष्ठी 6 वर्षातून एकदाच असते, 60 वर्षातून. आलं का लक्षात? प्रत्येक महिन्याला बीज असतेच, पण तुकोबारायांची बीज फक्त फाल्गुन महिन्यात असते, एकच वर्षातून 1 वेळ. तसा हा जो नैमित्तिक कार्यक्रम चालू आहे, नित्य कार्यक्रम नाही, हा नैमित्तिक आहे. काही नियमामुळे, काय नित्यनेम याचा अर्थ नैमित्तिक कार्यक्रम असल्यामुळे त्याला नैमित्तिक कार्यक्रम म्हणतात, नैमित्तिक कर्म म्हणतात. नित्य, नैमित्तिक, काम्य. वेदाने शास्त्राने जे कार्य करा म्हणून सांगितले त्याला काम्य कर्म म्हटलं. आलं का लक्षात? काम्य कर्म. आणि तिसरं आहे प्रायश्चित्त कर्म. हे पहिले 3 प्रकारचे कर्म करत असताना व्यक्तीकडून काही चूक जर झाली तर त्याचं प्रायश्चित्त घेणं म्हणजेच प्रायश्चित्त कर्म आहे. पूर्वीच्या काळामध्ये महिला शेणाने घर सारवायच्या आणि घर सारवत असताना अगोदर झाडून काढायच्या. आलं का लक्षात? अलीकडे तसं नाही. अलीकडे बऱ्याच ठिकाणी पाहायला जातं बरं का. मग शेणाचं पाणी बनवतात, काळेबाई घरात टाकतात, झाडून बाद सगळं पसरून देतात. मग त्याच्यात किड्या मुंग्या सगळे मरत राहतात. पण पहिला विधी असा असतो, महिलांनी आपलं घर पहिलं झाडायचं असतं, नंतर शेणाने काय करायचं असतं? सारवायचं असतं. आणि भोळसुऱ्या आणि पोत्रे याच्यामध्ये काय फरक आहे? भोळसुऱ्या याचा अर्थ खाली सारवणं, पोत्र भिंतीला पांढऱ्या मातीनं सारवणं. आलं का लक्षात? तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती आहे? माझी आई नव्हती म्हणून मला तेच करावं लागायचं घरी. विठाला विठाला. तात्पर्य सज्जनांनो, 3 कर्मामध्ये आपल्याकडून काही जर चूक घडली असेल तर ते चुकीचं प्रायश्चित्त घेण्याकरता, ते धुवून काढण्याकरता प्रायश्चित्त कर्म करावं लागत असे, त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य धर्म, अर्थ, अर्थ याचा अर्थ पैसा, पैसा
प्राप्त करून घेण्याकरता काहीतरी कामधंदा करावा लागायचा. आलं का लक्षात? अर्थाची प्राप्ती झाल्याच्या नंतर पहा, अलीकडे मुले कॉलेज करतात, आहे की नाही? कॉलेज झालं की सर्व्हिस झालं की अर्थाची प्राप्ती, मग शुभमंगल. आता नाही कोणाचं लग्न करतात. याचा अर्थ काम, धर्म, अर्थ प्राप्त झाल्याच्या नंतर काम, आणि त्याच्यानंतर मग आहे मोक्ष. मोक्ष कशाला म्हणतात? शास्त्रामध्ये परिभाषा केली आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणतात, बाबा शिवाचं नाम घेतल्याच्या नंतर ते शिव काय करतो? काळावरही तो सत्ता गाजवतो. काळाचंही त्या ठिकाणी काही चालत नाही. अभंगाचं 4थं चरण. एका जनार्दनी शिव, 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 शिव निवारी कळी काळाचा भेव. भगवान शिवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर कळी काळाची सुद्धा भीती शिल्लक राहत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. विठोबा रघुमाई Who
पहा, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. पूर्वीच्या कालामध्ये इंद्राच्या दरबारामध्ये एक भूतसेन नावाचा गंधर्व होता. कोण? भूतसेन त्याचं नाव. पण त्याच्या कामामध्ये त्रुटी झाली आणि त्रुटी झाल्याच्या नंतर इंद्राने त्याला शाप दिला, जा तुला पृथ्वी तलावरती भिल्लाचा जन्म मिळेल. मग त्याला पृथ्वी तलावरती भिल्लाचा जन्म मिळाला. आणि कांचीपूर नावाच्या नगरामध्ये सोमदत्त नावाचा राजा राहत होता. कोण राहत होता? सोमदत्त नावाचा राजा. त्या राजाला एवढ्या सुंदर पत्न्या होत्या, किती? एक नाही, दोन नाही, 500 बायका होत्या. किती बायका होत्या? 500. पण त्याच्यातल्या 498 बायका व्यभिचारिणी होत्या आणि 2च बायका पतिव्रता होत्या. गंमत अशी आहे सज्जनानो, शास्त्र सांगतं पुरुषानं पुण्य केलेलं अर्ध पुण्य पत्नीला जातं आणि अर्ध त्याला राहतं. पत्नीने केलेलं पुण्य पूर्ण तिलाच राहतं, पुरुषाला काहीच मिळत नाही. पत्नीने केलेलं पाप अर्ध पुरुषाला येतं आणि अर्ध पत्नीला राहतं. नाही लक्षात आलं का? ज्यांनी पत्नी केल्या नसतील ना, अतिउत्तम आहे. विठ्ठला 498 पत्न्या सोमदत्त नावाच्या राजाच्या. व्यभिचारिणी असल्यामुळे त्याच्याकडे पापाची भरती जास्त व्हायला लागली आणि पाप जास्त झाल्यामुळे अंतकाळ त्याचा जवळ आला, तो मेला. कोण? सोमदत्त नावाचा राजा. आणि मृत्यू पावल्याच्या नंतर परत त्याला हरिणाचा जन्म मिळाला. त्याच्या ज्या 2 पत्न्या होत्या ना पतिव्रता, त्यांना सुद्धा हरिणींचा जन्म मिळाला. मग एका जंगलामध्ये हे राहत असताना त्या हरिणाला तहान लागली आणि एक पारधी, तोच ज्याला शाप दिलेला होता इंद्राने, तोच भीमसेन नावाचा, हा भूतसेन नावाचा जो गंधर्व होता, तो पृथ्वी तलावरती भिल्ल या वंशामध्ये निर्माण झाला, म्हणजे जन्म झाला. आणि त्याने स्वतःचं नाव चंद्रचूड, चंडभिल नावाचं नाव ठेवून घेतलं, चंडभिल. मग तो शिकारी करता निघाल्याच्या नंतर जंगलात जायचं, तो पाप करायचा, अन्य पशु पक्ष्यांना मारायचा, घरी आणायचा, पत्नीचं उदरभरण करायचा, लहान मुलांचं उदरभरण करायचा, अतिशय पाप करायचा. पण एक वेळ त्या चंडभिलाला शिकार दिवसभर मिळालीच नाही. मग त्याला एक तळं दिसलं, तळ्याच्या काठावर त्याने जाळं लावलं आणि जाळं लावल्याच्या नंतर त्याला असं वाटलं इकडे कोणतरी सावध येईल. सावध म्हणजे शिकारी येईल. मग त्या शिकारीला आपण काय करू? बाण मारू आणि आपल्या घरी ते घेऊन जाऊ. एवढ्यामध्ये हरिणाला ताण लागल्यामुळे तो जो शापित जो हरिण होता ना, सोमदत्त नावाचा राजा, तो हरिण झाला होता. मग त्याने त्या जाळ्याकडे काय पाहिलं नाही, लक्ष ठेवून नाही, तो पळत सुटला पाणी पिण्याकरता. त्या जाळ्यात अडकला, जमिनीवरती पडला आणि गडबडात डोळायला लागला. तेवढ्यात त्याची छोटी पत्नी धाकटी बायको होती ना, तिथे आली. आल्याच्या नंतर ती म्हणती, जे व्हायचंय ते झालं. आलं का लक्षात? काळाची गती कोणालाही सारता येत नाही. मग ती सुद्धा त्या ठिकाणी रडत बसली. कोण? हरिणाची पत्नी. रडतात ना पशु पक्षी, रडतात की नाही? रडतात, त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, त्यांना सुद्धा अंतकरण असतं. मग रडायला लागल्याच्या नंतर तेवढ्यात मोठी आली, मोठी हरिण, थोरली. ती सुद्धा त्या हरिणाच्या मानेवरती मान टाकली आणि ती रडायला लागली. तेवढ्यामध्ये हा जो व्याध होता, चंडभिल्ल नावाचा जो पारधी होता, तो एका झाडावरती बसला. त्याला माहित नाही बेलाचं झाड आहे म्हणून, वरती बसला आणि ते शिकार समोर येईल म्हणून त्यांनी काय केलं, ते बेलाच्या समोरचे पानं जे होतं, ते फांदीचे पानं, ते तोडायचं आणि खाली टाकायचं, तोडायचं आणि खाली टाकायचं. पण योगायोगाने असं झालं सज्जनानो, जिथं पानं पडत होते ना, तिथं फार पुरातन एक शिवलिंग होते. त्या शिवलिंगावर ते पानं पडायची. लाखो पाने त्या शिवलिंगावर पडल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांना वाटलं, माझा कोण भक्त आहे, आतापर्यंत इथं कोणीच अशी पूजा केली नाही. रात्रंदिवस 3 प्रहरापर्यंत, पहाटे 4 वाजेपर्यंत माझ्या अंगावर पानं टाकतोय. केवढा मोठा भक्त आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर यमराजाला सांगितलं, यमाला सांगितलं, जा कोण माझा भक्त आहे त्याला बघ आणि त्याला काय, त्याची काय इच्छा असेल त्याला वरदान देऊन टाक. मग यम त्या चंडभिलाकडे आले
चंडभिलाने विचारला आपण कोण? तर म्हणतो मी यम आहे. चंडभिल घाबरला. घाबरल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की आता काय करायचं. मग त्या यमाने सर्व हकीकत सांगितली. अरे बाबा, तुला आज फार मोठा उपवास घडलेला आहे. भगवान शंकराची तू फार मोठी भक्ती केलेली आहे आणि न घडता म्हणजे तू न करता तुझ्याकडून उपवास घडलेला आहे. तुला भगवान प्रसन्न झाले आहेत. सांग तुला काय मागायचे ते, मला तुला वरदान देण्याकरता पाठवतो. त्या चंडभिलाला काय मागावं हेच समजेना. शेवटी तो म्हटला, पहा तुम्हाला द्यायचंच असेल, मला पशु पक्ष्यांची भाषा समजावी, बास एवढंच मला वरदान द्या. यमाने तत्वास्तू म्हटला आणि यम निघून गेला. गेल्याच्या नंतर मग या ठिकाणी काय झालं, ते 2 हरिणी 1 हरण आलं का लक्षात. ते त्या ठिकाणी आपसामध्ये गोष्टी करायला लागले, बोलायला लागले. मग त्या हरिणांची भाषा त्या व्याधाला समजायला लागली, चंडभिलाला समजायला लागली. समजायला लागल्याच्या नंतर याने काय केलं, ते हरण मारण्याकरता बाण लावला. तेवढ्यामध्ये मोठी हरिण आली, म्हणते होय मारू नको, त्याच्या अगोदर मला मार. दुसरी छोटी आली, ती म्हणते त्याला मारू नको, त्या दोघांना मारू नको, मला मार. मग तो हरिण म्हणतो, अरे छोटी, याचा अर्थ छोटी बाईक होती ना धाकटी, तिला सांगितलं तू घरी जा, तुझे मुलं आहेत घरी रडतायत. मोठीने समजावून सांगितलं जा घरी, त्यांना पाच आणि आपल्या बाळांचं रक्षण कर. छोटी म्हणते अहो तुम्ही गरोदर आहात. मोठी गरोदर होती. मग ती शास्त्राची भाषा बोलायला लागली मोठीला, अहो तुम्ही गरोदर आहात, तुम्ही जर या ठिकाणी प्राण दिला ना, बाल हत्तीचं पातक तुम्हाला लागेल. कोणाचं पातक लागेल? बाल हत्तीचं. त्यामुळे तुम्ही घरी जा, माझ्या मुलांचा पालन पोषण करा आणि तुमचं जे बाल निर्माण होईल, बालक निर्माण होईल त्याचा सांभाळ करा. पण मी माझ्या घरी जाणार नाही, कारण छोटीने सांगितलं की मला पतीशिवाय दुसरं कोणीच नाही. या हरिणांची भाषा ऐकत असताना त्याला ती भाषा समजायला लागली, चंडभिल्ल नावाच्या व्याधाला. मग त्याने मारण्याचं सोडून दिलं आणि त्यांच्या गप्पा ऐकत राहिला. शेवटी मोठीने सांगितलं, अरे तुला मारायचं ना आम्हाला अगोदर पाणी पिऊ दे, तहान लागलेली आहे. पाणी पिल्याच्या नंतर तू काय करायचं कर. पण आम्ही ठरवून समजून गेलो की आमच्या देहाचं जर तुला कारणीभूत होत असेल, आमचा देह तुझ्याकरता जर पडत असेल, तर आमच्यासारखे पुण्यवान आम्ही जाऊ. आम्ही पाणी पिऊन आल्याच्या नंतर तुला मारायचंय, मार. मग तो व्याध म्हणतो, अरे तुम्ही पळून गेलात तर? तिने सांगितलं आम्ही पळून जाणार नाही, कारण आम्ही कोण आहोत? पूर्वजन्मातले एकदम रघुवंशातले आहोत. कुठले आहोत? रघुवंश. आलं का लक्षात? कारण रघुवंशाची रीती अशी आहे, यदुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही आमचं वचन मोडणार नाही. त्या भिल्लाला विश्वास बसेना. शेवटी बारकी म्हणायला लागली, आम्हाला पाणी पिऊ दे आणि पाणी पिल्याच्या नंतर तुला खुशाल मारायचे मार. पण हरिणाने सांगितलं, अरे तू घरी जा, त्या लहान बालकांना पाच आणि नंतर तू ये. पण ही छोटी घरी गेल्याच्या नंतर तिच्या डोळ्यातून आसून निघत होते. तेव्हा त्या बालकांनी पाडसांनी विचारलं, आई झालं काय? तेव्हा ती सांगते, बाळा काही नाही, तुझे वडील तिथं जाळ्यात अडकलेले आहेत, ते आता मरणार आहेत आणि मी सुद्धा तुम्हाला सोडून जाणार आहे. ते म्हणले आम्ही इथं राहून करायचं काय? ते सुद्धा निघाले दोघं आणि ती छोटी हरिणी, तिघच्या तिघ आले. पहिले तिथले 2 आणि हे 3, 5 झाल्याच्या नंतर बस तो पारधी जो आहे, चंडभिल्ल नावाचा व्याध जो आहे, त्या हरिणाकडे पाहत राहिले. मग बालक म्हणतात, अगोदर आम्हाला मार, आमच्या आई वडिलाला मारण्याच्या अगोदर आम्हाला मार. एक म्हणतो, दुसरा म्हणतो, तिसरी छोटी म्हणते मला मार, मोठी म्हणते या सगळ्यांना सोड मला मार. हरिण म्हणतो सगळ्यांना सोडून मलाच मार, मी जाळ्यात पडलेलो आहे. आलं का लक्षात? मी कुठं सापडलेलो आहे? जाळ्यामध्ये सापडलेलो आहे. त्या हरिणालाही सोडलं. सगळा एकदम तो पारधी स्तब्ध झाला, त्याला काही सूचना. शेवटी सांगितलं, जा तुम्हाला मुक्तता, याचा अर्थ तुम्हाला मी सोडून देतो, मी तुम्हाला मारणार नाही. हरिण म्हणतो, अरे व्याधा, तो आम्हाला पकडलेला आहे. एकाचा खून केल्याच्या नंतर 5 जण 4 जण जे राहतील ना, तुला असं वाटेल ना या चारीला मारल्याच्या नंतर 5 खून मी कसे नेऊ, 5 मुडदे मी कसे घरी येऊ. पण ते हरिण म्हणायला लागले, तू एक काम कर ना, तू पुढे चाल, आम्ही तुझ्या मागे तुझ्या घरी येतो. घरी गेल्याच्या नंतर तू आम्हाला मार. म्हणजे तुझं बरंच 2 महिने 3 महिने काम चालेल ना 5 जणांना मारल्यावर. मग तो व्याध पुढे आणि हे 5ही हरणं त्याच्या मागे मागे त्याच्या घरी. तिथं घराच्या जवळ गेल्याच्या नंतर गंमत अशी झाली सज्जनांनो, हे शास्त्रात वर्णन आहे, मला वाटतं शिवपुराण शिवलीला अमृतामध्ये सुद्धा ही कथा आलेली आहे. शिवपुराणामध्ये सुद्धा कथा आहे. त्याचं मी तुम्हाला फार एकदम सारामध्ये सांगितलेलं आहे, कारण आपलं घड्याळ पुढे सरकलेलं आहे.
10:10 झालेले आहे. आलं का लक्षात? तेव्हा ते हरिण त्या ठिकाणी गेले. गेल्याच्या नंतर गंमत अशी झाली की त्या 5ही हरिणांना दिव्य देह प्राप्त झाला. भगवान शिवाने शिवदूत पाठवलेले ते 5च्या 5 विमानात बसले आणि कैलासाला घेऊन गेले शिवदूत. तेव्हा तो व्याध त्या ठिकाणी बसलेला होता. शिवदूताने सांगितलं, अरे व्याधा, तुझा आज फार मोठा उपवास झालेला आहे, रात्रभर जागरण झालेलं आहे, भगवान शिवाची फार मोठी पूजा झालेली आहे. तू एक काम कर, पुढच्या वर्षी मी तुला न्यायला येईल, आम्ही तुला न्यायला येऊ, पण तोपर्यंत तू शिव 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 नाम जपत राहा. तो चंडभिल नावाचा व्याध त्या ठिकाणी बसला, नामस्मरण करायला लागला. दुसऱ्या वर्षी मग त्या ठिकाणी शिवदूत आले, त्याला घेऊन कैलासाला गेले. आलं का लक्षात? अशा प्रकारे ही शिवरात्रीची कथा आहे. फार त्रोटक मध्ये सांगितले, याच्यात प्रमाण आहेत महाराज, बरेच भरपूर प्रमाण आहेत, पण मी प्रमाण एकही घेतलं नाही. मला माहिती आहे पुढे जायचं, आपल्याला वेळ होतोय आणि बऱ्याच या ठिकाणी मला वाटतं जेवलेले आहेत का सगळे? फराळ केलेला आहे ना? नाही केला? कीर्तन झाल्यावर मग असतो सांगण्याचं तात्पर्य. अशा प्रकारे ही शिवरात्रीची कथा आहे सज्जनांनो. तेव्हा या ठिकाणी श्री उमा महेश्वर वारकरी संप्रदाय भजन मंडळ यांच्या वतीने आणि त्यातल्या त्यात आमचे राजेंद्र हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज शेळके यांनी मला फोनवरून सांगितलं, शास्त्री महाराज तुम्हाला शिवरात्रीचं कीर्तन उमा महेश्वर या ठिकाणी करायचे. हो करेल ना, कारण रौंदळ बाबा मला नेहमी प्रवचन सांगायचे. काय वेळेस 8-8 दिवस माझे प्रवचन झालेले आहे तिथे. आलं का लक्षात? पण ते या ठिकाणी राहत असताना एक वेळ अशी दुर्घटना घडली. एक मुलगा या ठिकाणी शॉक लावून वारला आणि 2-3 वर्ष मग सप्ताहच बंद राहिला. मला वाटतं हा सप्ताह 50 वर्षाच्या पुढे गेलेला आहे. आलं का लक्षात? पण बाबांचं फार प्रेम, आमचे रौंदळ बाबा आहेत नाही, आणि दुसरे जनार्दन बाबा, कैलासवासी जनार्दन बाबा, या दोघांचंही माझ्यावरती प्रेम. आलं का लक्षात? कधी 7-7 दिवसाचे कार्यक्रम नाही झाले तर 1 दिवसाचं प्रवचन ठेवायचे. काय का असत नाही, एक सेवा माझी त्यांची व्हायची, भगवान उमा महेश्वराची सेवा व्हायची. या वर्षी सुद्धा माझ्याकडे सेवा दिली. तेव्हा ती सेवा करविली तैशी केली कटकट, वाकडी की नीट तुम्ही जाणे. विठ्ठल विठ्ठल ही झालेली सेवा भगवान उमा महेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि शिवेला इथे थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, भगवान शंकराचं भजन करू आपण 1 मिनिटाकरता. हरा 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 शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिवाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. धर्मार्थ काम मोक्ष शिवादे कथा प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम.
न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनमित्वाशी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा भगवान उमा महेश्वराच्या चरणी त्याचप्रमाणे ज्ञानोबार आहे तुकोबार आहे पांडुरंग परमात्मा त्याचप्रमाणे मला वाटतं तिघांनी खूप सुंदर प्रकारे मला वाजवलं तिघांनी आलं का लक्षात खूप सुंदर वाजवलं आलं लक्षात यांची मी आभार मानतो आमचे विनेकरी बाबा आहेत टाळकरी गायक वादक त्याचप्रमाणे इकडे साऊंड सर्व्हिस देणारे अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस दिली कसल्या प्रकारे मला ताप झाला नाही किंवा वाढवा म्हणूनही सांगावं लागण्याची आवश्यकता पडली नाही अशी साऊंड सर्व्हिस असावी काही ठिकाणी बरं का साऊंड सर्व्हिस अशी असते तो महाराज बोंबलून मरतो पण साऊंड सर्व्हिस वाढतच नाही जातो याच्यामुळे आवाज जातो महाराज सगळा आलं का लक्षात आपल्याला वाटतं हे पण फार बेकार आहे आलं लक्षात आज तू सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी तुम्ही श्रोते भगवान महेशाच्या रूपाने या ठिकाणी तुम्ही सगळं बैठलेलं आहात कारण ज्ञानवरात म्हणतात बरं का वक्ता तो वक्ताच नो हे श्रोते नवीन तुम्ही नसलास तर मी कुठं भिंतीला किंवा पडद्याला कीर्तन सांगितलं असतं काय याचा अर्थ तुमची फार मोठी या ठिकाणी कामगिरी आहे तेव्हा जमलेले या ठिकाणी बसलेले सर्व मायबाप तुमच्या चरणी सेवेला इथेच पूर्ण होतात विठ्ठल जय जय